समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। महिलांना सोशल मीडिया आणि मोबाईलद्वारे अश्लील संदेश आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या परप्रांतीय व्यापारी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गारगोटी येथील हुतात्मा स्मारकासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी डॉक्टर युवराज एडुरे यांनी गारगोटी आणि भुदरगड तालुक्यातील सर्व परप्रांतीय दुकाने आणि कामगारांची पुढील 15 दिवसात पोलीस ठाणे आणि ग्रामपंचायतीकडे नोंदणी करण्यात यावी, अन्यथा मनसे आक्रमक भूमिका घेईल असा इशारा दिला। आंदोलनकर्त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तसेच सोशल मीडियावरील महिलांविरोधातील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना, भाडेकरूंची पोलीस पडताळणी, व्यावसायिकांची नोंदणी आणि सायबर गुन्हेगारांविरुद्ध जनजागृती करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन कोणत्याही जाती, धर्म किंवा समाजाविरोधात नसून महिलांच्या सुरक्षितता आणि न्यायासाठी असल्याचं स्पष्ट केलंय। या आंदोलनात महिला, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। डॉक्टर युवराज एडुरे, राहुल पाटील, राहुल कुंभार, कृष्ण भारतीय, निवोदिता एडुरे, विशाल पाटील, अंजली जाधव, धनश्री पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। आज इथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावर या क्रांती चौकामध्ये आज उपस्थित आहोत। हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे। महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला एक आदर्श महाराष्ट्र। आणि या महाराष्ट्रामध्ये, या क्रांती चौकामध्ये जर परप्रांतीय येऊन आमच्या आया बहिणींची जर छेड काढण्याचा प्रयत्न करत असतील तर या क्रांती चौकामधून त्यांना इशारा देते की या गारगोटी नगरीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला येऊन धंदा करण्याचा अजिबात हक्क नाही। आज आपण सर्वजण जमलो ते आपल्या मुलींच्या न्याय हक्कासाठी जमलेलो आहोत। धंदा करण्यासाठी किंवा परप्रांतीयांनी इथे येऊन राबण्यासाठी आमची हरकत नाही, पण आज आमच्या आया बहिणींच्या जीवावर चाललेलं तुमचं हे पोट आहे। ज्या पोट भरण्यासाठी तुम्ही वेगवेगळे धंदे करताय आणि आम्ही महाराष्ट्र म्हणून तुम्हाला सुद्धा एक सहकार्य करतो। पण आज जर तुम्ही असलं काही अश्लील मेसेज करून जर आमच्या बहिणींना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर कदाचित या महाराष्ट्रात तुम्हाला आम्ही थांबू देणार नाही। त्याचबरोबर या पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की आज जो काही गैरप्रकार झाला त्या सदर दोषींवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी की जेणेकरून त्यांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदले व इथून पुढे हे असले वाईट गुन्हे किंवा हे असलं कृत्य करण्याच्या भानगडीत ते करणार नाही, त्याची दाद पोलीस प्रशासनाने घ्यावी। आज हे सरकार आपल्या बहिणींना 1500 रुपये देते, पण आमच्या बहिणींची काळजी घेत नाही। म्हणजे एका बाजूला 1500 रुपये देऊन आमच्या बहिणींच्यावर दया दाखवायची आणि एका बाजूला तिथे असे आबरूचे धिंडोळे निघलेले या प्रशासनाला बघायचं। या प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की कुठं निर्माण झाली, कुठल्या कंपनीत निर्माण झाली हे आम्हाला दाखवा आणि मग तुम्ही लस द्या। तुम्ही खाजगीमध्ये बोलताय की आम्हाला डायरेक्ट बोलता येत नाही, आम्हाला डायरेक्ट लसीच्या विरोधात बोलता येत नाही। पण तुम्ही लसी तुमच्या मुलाला करायला, तुमच्या घराच्या लहान मुलीला तुम्ही लसी दिल्यात का? आणि दिल्या असतील तर जाहीरपणे आम्हाला इथं लोकांच्या समोर ते दाखवा। तुम्ही जर मोठं षडयंत्र करून इथल्या समाज व्यवस्थेला बरबाद करणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये शिवडी घेऊन तुमच्या मागे लागल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा प्रकारचा इशारा देतो। आणि येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामध्ये सेंटरिंग काम असेल, गवंडी काम असेल, फरशीचं काम असेल, पेंटिंग काम असेल, ही कंट्रक्शनची कामं असतील, त्या ठिकाणी इथल्याच लोकांनी परप्रांतीय पोरं आणून ठेवलेली आहेत। संध्याकाळी बार असेल, पानशॉप असेल, त्या ठिकाणी त्या पोरांची गर्दी असते। ती कायम गांजा असेल, ड्रग्ज असेल ते घेतल्याशिवाय त्यांना काम जमत नाही, कारण ते 12-12 तास काम करतात, अन्न कमी खातात, दारू जास्त पितात आणि त्या नशेमध्ये अनेक महिलांची, मुलींची छेड काढतात। असा जर प्रकार कुठे घडला तर त्या पोरांना तिथंच शेकडण्याचं काम आम्ही करू। आणि पोलीस यंत्रणेला आमचं सांगणं आहे की आमच्या तालुक्यामध्ये किती परप्रांतीय इथं आहेत त्याची मोजदाद तुम्ही करावी। त्यांचा सगळ्यांचा नाव, पत्ता, फोन नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। उद्याच्या काळामध्ये ज्या चोऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय हे कोण करत आहे
त्याच्यामध्ये कमिशन खाणारे कोण आहेत? इतिहास राज्यकर्त्यांनी त्यांना आणून ठेवलंय का? का तर त्यांची दारू संपली पाहिजे, त्यांचा गांजा संपला पाहिजे, या परप्रांतीय पुढे त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी घेतात. या सगळ्या गोष्टीला अभय देण्याचं काम इथं बाहेरून परप्रांतीय येतात, आपल्या काही लोकांना पैशाच्या आमिष दाखवतात, त्यांना गाळे भाड्याने घेतात आणि त्याच्यानंतर तुमची खरी सुरुवात होते. आज जो प्रकार घडलाय त्या संबंधित महिलांना कपड्यांचे त्याचं दुकान आहे, त्या व्यक्तीनं त्यांचे नंबर घ्यायचे, त्या मुलींना हाय हॅलो त्याच्यानंतर अश्लील मेसेज करत जाणे, हा प्रकार जो घडला तो अत्यंत निंदनीय आहे. याच्यापुढे असा काही प्रकार घडला आणि आपलीच लोक जर त्यांना जर कारवाई करत असतील तर हे योग्य नाही. या लोकांना शिक्षा तर होणार आहे 100%, आणि झाली नाही तर या चौकात त्यांना शिक्षा काय द्यायची ती देऊ आणि असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सर्वांनीच काळजी घ्यावी. जय हिंद, जय महाराज. माय बहिणींचे मी मनापासून स्वागत करते आणि एक गोष्ट सांगायची ते आज आपण इथे फक्त महिला म्हणून जमलेलो नाही आहोत. आपण इथे जमले आहोत ते एकाच मुलीच्या समस्याविषयी नाही. हा प्रत्येक मुलीच्या महिलेचा आपण आहे, तिच्यावरती कधी ना कधी ती वेळ ओढावलेली असते. आणि मी 100% सांगू इच्छिते अशा प्रत्येक महिला आहे की त्यांच्यावरती ही वेळ येऊन गेलेली आहे, पण काही जर या दडपणानुसार बोलायला थोडंसं घाबरतात. मग याच्यामध्ये त्यांचे काही घरगुती प्रॉब्लेम असतील किंवा शाळा कॉलेजची स्थिती असेल किंवा काम करण्याच्या ठिकाणी कसं जाऊ, काय करू किंवा माझं काम बंद होईल या भीतीने घाबरून त्या कदाचित त्या गोष्टीबद्दल बोलत नसतील. पण काही अशा मुली आहेत त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार आहेत. त्यांनी आमच्यापर्यंत येऊन ही माहिती सांगितली आणि आपण याच्यावरती ही ऍक्शन घेतलेली आहे. मी 100% सांगू शकतो महिला की आजपर्यंत आपण एक समजलेली नाजूक कळी तिला बऱ्याच उपमा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नाजूक कळी समजतो, आपण काचेचं भांडं समजतो, पण आपण या प्रकारचे नाही आहोत. आपण कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करून घेणार नाही आहोत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण तलवारीच्या पाठीसारख्या उभ्या राहणाऱ्या आणि लढणाऱ्या मुली आहोत. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टींचं दडपण, सामाजिक भीती तुम्ही अजिबात बाळगू नका आणि तुमच्या विरुद्ध होणाऱ्या प्रत्येक अन्याय अत्याचाराची तुम्ही स्वतः पुढे होऊन दक्षता घ्यावी. मी तुम्हाला सांगू शकते इच्छिते की आज लाडकी भाऊ आपल्याला 1500 रुपये देतात. त्या 1500 रुपयामध्ये आपल्याला गॅस आणि तेल सुद्धा मिळत नाही, तेलाचा डब्बा सुद्धा येत नाहीये. त्या लाडकी भावाला मी एकच विनंती करतो, नाही जरी 1500 रुपये दिले तरी चालेल. आपल्याला 1500 रुपये मिळवण्याची गरज नाहीये, कारण आम्ही इतके खंबीर आहोत की आम्ही नाही जरी शिक्षित असलो तरी आम्ही घरकाम करू. आणि एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सर्जयराव भाट. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.